नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता तिवारी। रुक करते हैं खबरों की ओर। खबर नंदुरबार से है, जहां जिले के अति दुर्गम तोरणमाल क्षेत्र में हरियाली ट्रस्ट ने आदिवासी बांधवों के लिए एक भव्य सेवा उपक्रम का आयोजन किया। जीवन आवश्यक वस्तुओं का वितरण राज्य के खेल एवं युवा कल्याण मंत्री माणिक राव कोकाटे के हाथों संपन्न हुआ, जिसमें क्षेत्र में खुशियों का माहौल छा गया। देखिए ये रिपोर्ट। नंदुरबार जिले के दड़गांव तहसील के पहाड़ी क्षेत्र तोरणमाल, जो राज्य का दूसरा सबसे ठंडा पर्यटन स्थल माना जाता है, में हरियाली ट्रस्ट की ओर से आदिवासी परिवारों के लिए जीवन आवश्यक वस्तुओं का वितरण किया गया। ये कार्यक्रम स्वर्गीय हैदर अली नूरानी की स्मृति में सामाजिक कार्यकर्ता और उद्योजक नूर भाई नूरानी के जन्मदिन के उपलक्ष्य में और ट्रस्ट के 25वें रजत महोत्सव के मौके पर आयोजित किया गया। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में राज्य मंत्री एवं जिले के पालक मंत्री माणिक राव कोकाटे उपस्थित थे। उनके साथ भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिलाध्यक्ष नीलेश माली, पूर्व मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित, विधायक राजेश पाडवी, राष्ट्रवादी के कार्याध्यक्ष वारिस खान राकांपा, अजित पवार गुट की प्रतिभा शिंदे, सूरत जिला को ऑफ बैंक के उपाध्यक्ष सुनील पाटिल, पूर्व जिला परिषद सभापति रतन पांडवी और अन्य गणमान्य लोग मौजूद थे। पालक मंत्री माणिक राव कोकाटे ने नूरानी परिवार की प्रशंसा करते हुए कहा कि हरियाली ट्रस्ट पिछले 25 वर्षों से आदिवासी समुदाय के साथ सेवा और उत्सव का आदर्श प्रस्तुत कर रहा है। उन्होंने ये भी बताया कि तोरणमाल के पर्यटन विकास के लिए शहादा तोरणमाल मार्ग के लिए 500 करोड़ रुपए का प्रस्ताव सरकार को भेजा गया है और भविष्य में पर्यटन सुविधाओं को और बेहतर किया जाएगा। कार्यक्रम के दौरान आदिवासी बांधवों में प्रसन्नता और उत्साह देखा गया और समाज सेवा के इस उपक्रम ने पूरे क्षेत्र में सकारात्मक संदेश फैलाया। तर या ठिकाणी सर्वात प्रथम नूरभाई हैदर काकांचा परिवार आहे। हा परिवार राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे, हे महत्वाचं आहे। आणि एवढेच नाही तर या ठिकाणी आपण सर्व त्यांना सांगितलं, या ठिकाणी 25 वर्षापासून हा ट्रस्ट आहे, त्याचाही रौप्य महोत्सव आहे। त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं गोरगरिबांना, गरजू माणसाला मदत करण्याचं काम सातत्यानं हा परिवार करतोय। हे करत असताना नुसतं परिवाराने यांना मदत करायचं काम नाही, दिवाळी साजरी करत आलो। हा वाढदिवस म्हणजे फक्त एक निमित्त आहे माझं, पण महत्वाचं म्हणजे मी यांच्या सोबत आणि हे माझ्या परिवारासारखे हे सर्व लोक, बरं का साहेब, हे लोक सर्व माझ्यासाठी कधी मी यांना हाक मारली तर ते रात्री बेरात्री उभे राहतात। मला काही इथं काही इलेक्शन लढायचं नाहीये किंवा काही नाही, पण ते आमच्या एक 25 वर्षामध्ये इतकं आमचं याच्यामध्ये एक प्रेम झालेलं आहे, ते बिचारे माझ्यासाठी कधीही उभे राहतात। त्याच्यामुळे मी खास यांच्यासाठी इथं येतो, माझ्या मित्रांना घेऊन, आणि आम्ही एक दिवस अगोदर येऊन त्यांच्यासाठी हे सर्व करतो। आणि मी त्यांच्यावर काही उपकार करत नाही, हे माझं एक कर्तव्य म्हणून मी समजतो आणि मी एक दिवाळी साजरी करतो त्यांच्यासोबत। माझं बर्थडे म्हणजे वाढदिवस म्हणजे हे फक्त निमित्त आहे, तरी ही माझी सर्वांना विनंती आहे की हे याला वाढदिवसाला एवढं महत्व नका देऊ। हा जो उपक्रम आहे त्याला आदिवासी बांधवांमध्ये दिवाळी साजरी करणं त्याला जास्त महत्व आहे। धन्यवाद। चांगली गोष्ट जर आपण या ठिकाणी आयुष्यात करत असू, आपल्या मनाला समाधान मिळालं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत युअर माइंड शुड बी सॅटिस्फाईड। तुमच्या मनाला समाधान नसेल, तुम्ही किती मोठे झालात, किती पैशाळू झालात, किती श्रीमंत झालात, तर त्यातून काही निघत नाही, अर्थ निघत नाही। हैदराबादचे एक वैशिष्ट्य मला रात्री तळत सांगत होता की आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो तोरणमाळला, पहिल्यांदा आमचं घर पण नव्हतं इथे, त्यावेळेला आम्ही झाडाखाली राहिलो, आमची सर्व फॅमिली झाडाखाली राहिली। आम्ही रात्री गवऱ्यांमध्ये या ठिकाणी गवऱ्या पेटून आणि गरम होऊन आम्ही आमचे कपडे पण तिथून घेऊन यायचो, सगळ्यात तिथून आणायचो। पण तेव्हापासून या परिसराचा जो लळा लागलाय, तो लळा आमच्या आज ताब्यात या ठिकाणी सुटला नाही। आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी येणं, आमच्या आदिवासी बांधवांच्या बरोबर या ठिकाणी दिवाळी साजरी करणं, हा एक पायंडा त्यांनी या ठिकाणी पाडून दिला आणि तो पायंडा या ठिकाणी आपण पुढे चालवला आहे। मला विश्वास आणि खात्री आपण तर करालच, अजून तर आपल्याला 100 वर्ष जगायचं, पण दानिशला पण सांगून ठेवतो की अजून पुढचं वारसा हा तो पुढे चालू ठेवला पाहिजे। एवढ्यानं भागणार नाही, हसऱ्यामध्ये म्हणू की काय काय मला काही कळत नाही। तुम्हाला दोघांना तुमच्या दोघांचं सौंदर्य
हे 100 वर्षापर्यंत असंच राहावं अशी माझी परमेश्वरावर प्रार्थना आहे. आणि तुम्ही अशाच प्रकारे दिलखुलासपणे सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित बोलत चला. असू द्या तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये, आम्हाला काही हे नाही, आम्ही वर एकत्र जावं, खाली जर नसतो त्यामुळे आमचं काही ऑब्जेक्शन नाही त्या संदर्भामध्ये. पण तुम्ही एक गोष्ट चांगली आहे की तुमच्या प्रत्येक कुटुंबाशी स्नेह आहे, प्रत्येक कुटुंबाबरोबर तुमची मैत्री आहे आणि यातून माणसाचं मन किती उदार आहे हे लक्षात येतं. आज उदार अंतकरणाने, उदार मनाने तुम्ही या ठिकाणी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे ते सौंदर्य आपल्यामध्ये, मनातलं सौंदर्य चेहऱ्यावर दिसतं. माणूस सुंदर किती आहे तो आपल्याला काय चेहऱ्याने कळत नाही, पण जेव्हा तो आतून जेव्हा सुंदर असतो तेव्हा आपल्याला कळतं की हा माणूस मनातूनही सुंदर आहे, आतूनही सुंदर आहे आणि बाहेरूनही सुंदर आहे. ही सुंदरता लपून राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय आणि या कामाला मला या ठिकाणी येता येतं, उपस्थित राहता येतं, ही फार मोठी गोष्ट आहे. सुदैवानं आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, आपलाही वाढदिवस आहे, ही चांगली गोष्ट आहे. आमचे मित्र निलेश पवार पत्रकार, त्यांचाही वाढदिवस आहे. म्हणजे तशा वाढदिवसाला मी फार महत्व देत नाही. माझ्या जीवनामध्ये अचिव्हमेंट फार महत्वाची आहे. मी माझा स्वतःचा वाढदिवस साजरा करत नाही, मी बाहेर जातो. जीवनामध्ये अचिव्हमेंट सेलिब्रेट केली पाहिजे. तुम्ही पास झाला, तुम्ही इंडस्ट्री टाकली, तुम्ही प्रगती केली, 2 एकर जमीन घेतली, बंगला बांधला, अचिव्हमेंट सेलिब्रेट करा. यामध्ये तुम्हाला आनंद वेगळा मिळतो. वाढदिवस तर दरवर्षी येणारच आहे, तो काही नवीन नाही. परंतु वाढदिवसाची प्रथा आणि परंपरा आपल्याकडे परत चालली आहे. त्यामुळे एक शुभेच्छा देणं, विश करणं हे आपलं काम आहे. परंतु त्या निमित्तानं वाढदिवस आहे, आपण खुलासा केला की त्या निमित्तानं, आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचा आज वाढदिवस आहे. तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. आम्हाला सगळ्यांना तुमच्या या आनंदामध्ये सहभागी व्हायला निश्चितपणे आवडलं सगळ्यांना. त्यामुळे एक चांगल्या शुभेच्छाही तुम्हाला या निमित्ताने देतो. तुमच्या हातून खूप चांगलं कार्य करणार आणि काळजी करू नका. मी अल्पसंख्याक मंत्री आहे, मी क्रीडा मंत्री आहे, कृषी खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे स्वप्न असतील ते मला सांगून टाका, पूर्ण झाले म्हणून सांगा. आता त्यांनी झाडांच्या संदर्भात सांगितलं, हैदर अली साहेबांच्या नावाखाली जर ते मोठ्या मोठ्या झाडाची लागवड करणार असेल तर आम्ही त्यांना, तुम्ही नाव द्या, आम्ही तुम्हाला पैसे पण उपलब्ध करून देऊ. तुम्ही फक्त पुढाकार घ्या. मी तर एवढंच म्हणेन की या आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये जंगली सीताफळ आहेत, मोठ्या प्रमाणे आमचूर आहेत. काल मला प्रतिभाताईंनी सांगितलं तशा प्रकारचं जर या ठिकाणी होत असेल तर तशा प्रकारचं एक आपल्याला बचत गटाला आदिवासी बांधवांना सभासद करून घेऊन एक चांगल्या प्रकारची फॅक्टरी उभी करा, पैसे आम्ही देतो. लिडरशिप कुठेतरी केली पाहिजे, कुणीतरी चांगलं ट्रान्सपरंट या ठिकाणी काम उभं केलं पाहिजे, चांगलं काम उभं केलं पाहिजे. आणि या आमच्या बांधवांना दर वर्षाला 10-20 हजार रुपये, 5-5 हजार बोनस मिळाला पाहिजे. या संदर्भात आम्ही गिऱ्हाईकही तुम्हाला देतो, रॉ मटेरियल तुमच्याकडे आहे. फक्त चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. हे मार्गदर्शन केलं तरी यापेक्षा अधिक जास्त या परिवारामध्ये तुमचं प्रेम आणि स्नेह वाढेल असं या ठिकाणी माझं मत आहे. आता तर आपण या ठिकाणी तोरणमाळा आलो, मी पहिल्यांदा साहित्य असेल असे अनेक जीवनात्मक वस्तू 25 वर्षापासून या ठिकाणी या परिसरात वाटत आहेत आणि तोच वारसा पुढे त्यांच्या गेल्यानंतर, हैदर काकांच्या गेल्यानंतर या ठिकाणी नूरभाई त्यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी राबवतोय. खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की या पुढे देखील आपण हा वारसा असं चालत ठेवावा. आणि आजच्या या अभिस्थितीतून सोहळ्यानिमित्त नूरभाई यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या मतदारसंघातर्फे खूप खूप त्यांचं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि दोघंही नूरभाई आणि माझ्या वहिनी महोदया यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे देखील त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो. अतिशय ब्युटिफुल आणि रिस्पेक्टेड असं कपल आहे ते, त्यांना पुनः एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नंदुरबार महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता पल्लवी प्रकाशकर के साथ मनोज बिरारी की रिपोर्ट। तोरणमाल में हरियाली ट्रस्ट का ये सेवा कार्यक्रम न केवल आदिवासी समुदाय के लिए राहत और खुशियां लेकर आया, बल्कि सामाजिक प्रतिबद्धता और पर्यटन विकास के क्षेत्रों में नए प्रयासों का संदेश भी दिया। 25 सालों की निरंतर सेवा ने साबित किया कि छोटे प्रयास भी बड़ी उम्मीदें और खुशियां ला सकते हैं। इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।